महाराष्ट्रातील अनेक भागांमधून आता पाऊस परतीच्या दिशेला चाललेला आहे। पण आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये याच परतीचा पावसाचा फटका आता बसत आहे। अनेक भागांमध्ये अचानक पाऊस कोसळत आहे, काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येतोय। पण यासोबतच असे सुद्धा काही भाग आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उष्णता जाणवतेय। आता दिवसभरामध्ये कसं वातावरण होतं आणि हे पाहता हवामान विभागानं पुढच्या काही दिवसांमध्ये काय अलर्ट दिलेले आहेत, कुठल्या भागाला काय इशारा दिलेला आहे, परतीचा पाऊस नेमका कुठल्या भागांना फटका देणार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आजची परिस्थिती सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून जाणून घेऊयात। जर आपण बघितलं तर इकडे खाली जे अरबी समुद्रातून वारे येत आहेत, गोव्याच्या खालच्या दिशेला जर आपण बघितलं ते डीप डिप्रेशन तयार झालं होतं, पण हळूहळू याचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला आहे। आणि इकडे जर महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली तर घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतंय की थोडंफार ढगाळ वातावरण झालेलं आहे। याचबरोबर विदर्भाचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागानं यावरून वर्तवलेली आहे। पुढे आपण पूर्ण हे महाराष्ट्राचं बघितलं, या इमेज वरून देशाची काय परिस्थिती आहे ती पुढच्या सॅटेलाइट इमेजच्या द्वारे, पुढच्या IMD ने जारी केलेल्या इमेजच्या द्वारे पाहणार आहोत। आपण जर बघितलं तर आजच्या दिवसाची ही परिस्थिती आहे। इकडे व्हेरी हेवी रेनफॉल कुठल्या भागांमध्ये येणार आहे तर इकडे आपल्याला दिसतंय की कर्नाटक असेल, लक्षद्वीप असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यानंतर हेवी रेनफॉल कुठे होणार आहे तर कोस्टल कर्नाटक असेल, अरुणाचल प्रदेश असेल, आसाम आणि मेघालय असेल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, या सगळ्या ठिकाणी सुद्धा हेवी रेन जे आहे, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता पुढे आपण मॅप वाईज विचार करणार आहोत। महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घेता काय अंदाज दिलेले आहेत, मॅप वाईज जर आपण बघितलं IMD ने आजचा दिवस असेल किंवा पुढच्या 2 दिवसांसाठी काय इशारे दिलेले आहेत। आजच्या दिवसाची परिस्थिती आपण बघतोय महाराष्ट्राची, देशाचा अंदाज आपण बघितला। आता महाराष्ट्रामध्ये हा जो खालचा भाग आहे म्हणजेच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग असेल, सोलापूर असेल, या सगळ्या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे। परतीच्या पावसाचा फटका या जिल्ह्यांना बसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। याबरोबरच विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा सुद्धा अर्धा भाग असेल, मराठवाडा असेल, या भागांमध्ये आजच्या दिवसाला तरी पावसाची शक्यता नाहीये, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये। तुमच्या भागामध्ये हे सगळं पाहता पाऊस पडतोय का हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। उद्याच्या दिवसाचा अंदाज आपण पाहणार आहोत। 8 तारखेला काय अंदाज आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो। वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं, कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जर सोडलं तर तिथे सुद्धा ग्रीन अलर्ट आहे। म्हणजेच उद्याच्या दिवसाला कोकण असेल किंवा विदर्भाचा अर्धा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये। या भागामध्ये जर आपण बघितलं तर अचानक कधीतरी पाऊस येतो, जसं की मुंबईमध्ये आपण काल बघितलं, वादळी वाऱ्यासह रात्री मुंबईमध्ये पाऊस आला होता। कोकणामध्ये सुद्धा अशीच पावसाची उघडझाप चालू आहे। मराठवाडा जर आपण बघितला तिथे सुद्धा अशाच प्रमाणामध्ये पाऊस येतोय जातोय आणि हीच परिस्थिती पुढचे 2 दिवस जारी असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या 2 दिवसांचा म्हणजे 9 आणि 10 तारखेचा अंदाज। 9 तारखेला जर आपण बघितलं, बुलढाणा असेल, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे तिथे जोरदार पाऊस होऊ शकतो। विदर्भातले हे जिल्हे सोडता बाकी सगळ्या ठिकाणी 9 तारखेला ग्रीन अलर्ट आहे। म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत। 10 तारखेला फक्त बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये, विदर्भातील या 3 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 10 तारखेला सुद्धा आपण बाकीच्या सगळ्या ठिकाणी बघितलं तिथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पुढे आपण पाहणार आहोत की उष्णताच्या बाबतीमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे। आपण जर मुंबई रेंजचं हे ट्विट बघितलं तर इथे असं म्हटलेलं आहे की ऑक्टोबर हीट ऑफिशियली बिगन्स फॉर मुंबई अँड MMR धिस मंडे। म्हणजेच या सोमवारपासून जी हीट आहे, ऑक्टोबर हीट आहे, या हीटचं प्रमाण वाढणार असल्याचं इथे सांगण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तिथे पालघरमध्ये 32 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये 35 डिग्री आहे, मुंबईमध्ये 30 डिग्री आहे, खोपोलीमध्ये 33 डिग्री आहे। हे सगळं मुंबई किंवा कोकणातला जर आपण परिसर पाहिला तर तिथे
पावसाची शक्यता तर आहेच, त्याचबरोबर जेव्हा या ठिकाणी पाऊस नसेल तेव्हा उष्णतेचा पारा सुद्धा या भागांमध्ये वाढणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एकूणच पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज आपण पाहिला। परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा परतीचा पाऊस जाता जाता कुठल्याही भागात बरसू शकतो, वादळी वाऱ्यासह बरसू शकतो, मेघगर्जनेसह बरसू शकतो, असाच अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्याचबरोबर मुंबई असेल किंवा आसपासचा परिसर असेल या भागामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढू शकते, हे सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। तुम्ही कुठल्या भागातून येता आणि तिथे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील, असेच वेदर रिपोर्ट तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तक पाहत रहा। धन्यवाद।